सी आणि C++ मधील अरेज वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियल मध्ये आपण शिकू अरे म्हणजे काय, अरेची घोषणा, अरेचे आरंभीकरण, अरे वरील काही उदाहरणे, आपण काही सामान्य एरर्स आणि त्याचे उपाय देखील पाहू. हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.04 GCC आणि G++ कंपाइलर वर्जन 4.6.1 वापरत आहे. अरेच्या परिचयासह प्रारंभ करूया. अरे म्हणजे डेटा किंवा समान डेटा प्रकाराचा संग्रह. अरे इंडेक्स 0 पासून सुरू होतो. पहिला घटक इंडेक्स 0 मध्ये संग्रहित आहे. अरेजचे 3 प्रकार आहेत: सिंगल डायमेन्शनल अरे, 2 डायमेन्शनल अरे आणि मल्टी डायमेन्शनल अरे. या ट्युटोरियल मध्ये आपण सिंगल डायमेन्शनल अरे ची चर्चा करूया. सिंगल डायमेन्शनल अरे कसा घोषित करायचा ते पाहू. यासाठी सिंटॅक्स आहे: डेटा टाइप, अरेचे नाव आणि आकार. उदाहरणार्थ येथे आपण 5 घटक असलेले इंटिजर अरे स्टार घोषित केला आहे. अरे इंडेक्स स्टार 0 ते स्टार 4 पासून सुरू होईल. आपण एक अरेची घोषणा पाहिली आहे. आता आपण एका अरेची सुरुवात पाहू. यासाठी सिंटॅक्स आहे: डेटा टाइप, अरेचे नाव आणि घटकांच्या समान असलेला आकार. उदाहरणार्थ येथे आपण इंटिजर अरे स्टार 3 आकारासह घोषित केला आहे. 1, 2 आणि 3 अरेचे घटक आहेत. येथे इंडेक्स स्टार 0 ते स्टार 2 पासून सुरू होईल. चला आता उदाहरणांकडे वळू. मी आधीच एडिटरवर प्रोग्राम टाईप केला आहे. मी तो उघडते. कृपया आपल्या फाईलचे नाव array.c आहे याची नोंद घ्या. या प्रोग्राममध्ये आपण एक अरे मध्ये संग्रहित घटकांच्या बेरजेचे गणन करणार आहोत. मी आता कोड समजावून सांगते. ही हेडर फाईल आहे. हे आपले मेन फंक्शन आहे. येथे आपण एक अरे स्टार 3 आकारासह घोषित आणि सुरू केला आहे. 4, 5 आणि 6 अरेचे घटक आहेत. नंतर आपण इंटिजर व्हेरिएबल सम घोषित केला आहे. येथे आपण अरेचे घटक जोडू आणि परिणाम सम मध्ये संग्रहित करू. लक्ष द्या, 4 इंडेक्स मध्ये 0, 5 इंडेक्स मध्ये 1 आणि 6 इंडेक्स मध्ये 2 संग्रहित होईल. नंतर आपण बेरीज प्रिंट करू. हे आपले रिटर्न स्टेटमेंट आहे. आता सेव्ह वर क्लिक करा. प्रोग्राम कार्यान्वित करू. कृपया कीबोर्डवरील Ctrl, Alt आणि टी कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा. संकलित करण्यासाठी टाईप करा जीसीसी स्पेस array.c स्पेस -o स्पेस अरे आणि एंटर दाबा. कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा $array, एंटर दाबा. येथे आउटपुट म्हणून असे दर्शविले जाईल: The sum is 15. आपल्या संबंधात येऊ शकणारे काही सामान्य एरर्स पाहू. प्रोग्रामवर परत या. समजा ओळ क्रमांक 4 येथे आपण कर्ली ब्रॅकेट्स टाईप करायला विसरलो. सेव्ह वर क्लिक करा. काय होते ते पाहू. टर्मिनलवर परत या. अगोदर प्रमाणे संकलित करू. आपल्याला एक एरर दिसेल: इनव्हॅलिड इनिशियलायझर आणि एक्सपेक्टेड आयडेंटिफायर और ब्रॅकेट बिफोर न्यूमेरिक कॉन्स्टंट. याचे कारण अरेज कर्ली ब्रॅकेट्सच्या आतच सुरू केला पाहिजे. प्रोग्रामवर परत या. एरर दुरुस्त करू. ओळ क्रमांक 4 येथे कर्ली ब्रॅकेट्स टाईप करा. आता सेव्ह वर क्लिक करा. कार्यान्वित करू. टर्मिनलवर परत या. अगोदर प्रमाणे संकलित करू आणि अगोदर प्रमाणे कार्यान्वित करू. होय, हे कार्य करत आहे. आता आपण C++ मध्ये समान प्रोग्राम कार्यान्वित करू. प्रोग्रामवर परत या. मी येथे काही गोष्टी बदलते. प्रथम कीबोर्डवरील Shift, Ctrl आणि S कीज एकत्रित दाबा. आता .cpp एक्सटेन्शनने फाईल सेव्ह करा आणि सेव्ह वर क्लिक करा. हेडर फाईलला आयोस्ट्रीम म्हणून बदलू. आता यूजिंग स्टेटमेंट समाविष्ट करू. C++ मध्ये एक अरेची घोषणा आणि आरंभीकरण समान आहे.
म्हणून येथे काहीही बदलण्याची गरज नाही. प्रिंट स्टेटमेंटच्या जागी काउट स्टेटमेंट लिहा. फॉर्मॅट स्पेसिफायर आणि n ला डिलीट करा. आता कॉमा डिलीट करा आणि 2 ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा. येथे ब्रॅकेट डिलीट करा. पुन्हा 2 ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा आणि डबल कोट्सच्या आत टाइप करा n. आता सेव्ह वर क्लिक करा. कार्यान्वित करू. टर्मिनलवर परत या. संकलित करण्यासाठी टाइप करा g स्पेस अरे डॉट cpp स्पेस -o स्पेस अरे1. येथे आपल्याकडे अरे1 आहे कारण आपल्याला array.c फाईलसाठी आउटपुट पॅरामीटर अरे ओव्हरराईट करायचा नाही. आता एंटर दाबा. कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा $array1. एंटर दाबा. असे आउटपुट दर्शविले जाईल. The sum is 15. आपण पाहू शकतो की हे आपल्या C कोड प्रमाणे आहे. आता आपण दुसरी सामान्य एरर पाहू. प्रोग्रामवर परत या. समजा येथे ओळ क्रमांक 7 वर मी *1, *2 आणि *3 टाइप करेल. सेव्ह वर क्लिक करा. कार्यान्वित करू. टर्मिनलवर परत या. मी प्रॉम्प्ट क्लियर करते. अगोदर प्रमाणे संकलित करू. अगोदर प्रमाणे कार्यान्वित करू. आपल्याला एक अनपेक्षित आउटपुट मिळेल. याचे कारण अरे इंडेक्स 0 पासून सुरू होतो. प्रोग्रामवर परत या. आपण येथे पाहू शकतो अरे इंडेक्स 1 पासून सुरू होतो. म्हणून हे एरर देत आहे. चला एरर दुरुस्त करू. येथे टाइप करा 0, येथे 1 आणि 2. सेव्ह वर क्लिक करा. कार्यान्वित करू. टर्मिनलवर परत या. अगोदर प्रमाणे संकलित करू. अगोदर प्रमाणे कार्यान्वित करू. होय, हे कार्य करत आहे. आता आपण स्लाइड्स वर परत जाऊ. संक्षिप्त रूपात या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो. अरेज, सिंगल डायमेन्शनल अरेज घोषित करणे, सिंगल डायमेन्शनल अरेज सुरू करणे. उदाहरणार्थ int star3 is equal to 4, 5, 6. अरेचे घटक जोडणे. उदाहरणार्थ sum is equal to *0 plus *1 plus *2. असाइनमेंट. अरे मध्ये संग्रहित घटकांच्या भेदाचे गणन करणारा एक प्रोग्राम लिहा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.